चेंडू बॅकफुटला थांबवून ऑन साईडला वळवताय. चेंडू जातो डीप मध्ये, कुठलाही फिल्डर डीप मध्ये नाही आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल असं चित्र दिसतं या ठिकाणी. 4 धावा, गुड शॉट. एक चांगला फलंदाज तोच असतो जो गॅपमध्ये गॅपच्या शोधात असतो. गॅप कुठे आहे, कुठे कॅप्टनने गॅप लावलाय, त्या गॅपमध्ये मला कसा फटका बनवता येईल. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर भरपूर वेळा 7-7 फील्डला उदाहरण या ठिकाणी असताना मैदानावर ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण बघतोय आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. रिव्हर्स खेळायला हरकत नाहीये, तशी ताकद पाहिजे, तशी आईसाईट पाहिजे, तशी लेंथ पाहिजे, तसं स्ट्रोक सिलेक्शन पाहिजे. आणि तसं स्ट्रोक सिलेक्शन तुमच्याकडे जर असेल, पदलालित्य असेल, फुटवर्क असेल सफाळासाठी, असं मला वाटतं बंटी दादाच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन चेंडू या वेळेला खेळायचा प्रयत्न मात्र चेंडूला खेळायचा होता या ठिकाणी ऑन साईडला. म्हटलं चेंडू ट्रॅव्हल ते टॉप पेजला लागून चेंडू जातोय तो ऑफ साईडला. आपण बघतोय त्या माणसाने आपला अवकात कधी विसरायचं नसतं, म्हणून मी टेनिस क्रिकेटचं आमंत्रण फार मोठ्या मनाने पहिलं स्वीकारतो. ओव्हर द विकेट. चेंडू लॉफ केला ऑन साईडला, बॅकवर्ड स्क्वेअरला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेपर्यंत चेंडू 6 धावांसाठी. यावेळेला सुरेख टायमिंग स्ट्रोक सिलेक्शन करत असताना चेंडूच्या सीमारेषेच्या बाहेर पाठवतात या ठिकाणी मीत. गुड शॉट फ्रॉम मीत. मीतच्या बॅटमधून आतापर्यंत 2 बाउंड्री आणि 1 6 आतापर्यंत आलेले आहेत या ठिकाणी. युवा फ्रेंड्स दातिवरे धावसंख्या संघाला पोहोचवतोय आता 4. ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन चेंडू रिव्हर्स खेळले, सुंदर टायमिंग या ठिकाणी आणि चेंडू या वेळेला रिव्हर्सच्या माध्यमातून 6 धावा. डॉमिनेट करतायत बॉलरवर, काय हरकत नाही आहे. टॉस जिंकला तर बॅटिंग घेतले, संघनायकाचा विश्वास सातत्याने या ठिकाणी सार्थक करत असताना धावलेत नाही आहेत. धावले असते तर धरली असती. पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडू हेलिकॉप्टर शॉट पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक बीट होत आहेत आणि या 6 धावा, अब तक 56 धावसंख्या आणि पार्टनरशिप तुझा 55 धावांची पार्टनरशिप झालेली आहे त्या ठिकाणी. मीत आणि प्रफुल्ल मध्ये सेकंड विकेटसाठी 55 रन्स पार्टनरशिप, मॅग्निफिसंट पार्टनरशिप. मैदानावरती युवा प्लेयर कॅप्टन आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लॉफ केलं ऑन साईडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघत राहिले. चेंडू ट्रॅव्हल होते, अजून एक षटकार. अब तक 56 वरून धावसंख्या सरळ पोहोचते 62 वर. तर बिंदासपणे, निर्भयपणे या ठिकाणी युवा फ्रेंड्स दातिवरी बॅटिंग करत असताना कसली भीती, कुठलीही भीती बाळगायची गरज नाही आहे. समोर फक्त देवादिदेव महादेवाला ठेवा आणि महादेवाचं स्मरण करत असताना आपले कर्म, आपली बॅटिंग, आपलं परफॉर्मन्स, आपलं प्रॅक्टिस. सुंदर भारत देशात लोकशाहीमध्ये तुम्ही राहताय. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू पुन्हा एकदा लॉफ केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक जज करतायत, सीमारेषेच्या पलीकडे गेले ते बॉल पकडण्यासाठी. तुम्ही बघू शकता 25-30 यार्ड. दिस इज समथिंग डिफरंट पिक्चर. असं नॉर्मली फिल्डर जम्प करून डीप मध्ये जात नाहीत. तर लागोपाठ 3 षटकार या ठिकाणी मीतनी मारले. टोटल षटकार किती मारलेत बघा, 5 षटकार मारलेत, 2 चौकार मारलेत. त्यांची वैयक्तिक धावसंख्या आम्ही थोड्याच वेळात सांगू. मॅग्निफिसंट बॅटिंग आणि संघाच्या धावसंख्येत रिव्हर्स खेळलेत. पुन्हा एकदा गॅप मध्ये शॉट आहे. 4 धावा मिळणार या बाबतीत शंका. 6 धावा, 4 धावा नाही तर 6 धावा आहेत. सीमारेषेच्या पलीकडे ग्रीन, लाईट ग्रीन बाउंड्री या ठिकाणी एक शेड, सुंदर शेड देत असताना आणि अर्धा हाफ सेंचुरी पूर्ण केली आहे त्या ठिकाणी. अभिनंदन फलंदाज आमचे मैदानावर मीत यांचं, कारण मीतच्या बॅटमधून एकंदरीत 6 षटकार आणि 2 उत्तुंग चौकार. बॉल किती घेतलेत? 16 चेंडू मध्ये घेतलं जातं महाराष्ट्रामार्फत. या वेळेला रिव्हर्स अजून एक खेळतायत. खूप सुंदर टायमिंग आहे, खूप सुंदर पद्धतीने मीत अटॅक करतायत. त्यांच्याकडे जे स्ट्रोक सिलेक्शन आहे रिव्हर्सचं, एक गोव्याचा एक संघ आहे तो सुप्रीमो मध्ये खेळला होता. अशाच पद्धतीने त्यांचे 10 खेळाडू अशाच पद्धतीने रिव्हर्स खेळायचे. तसेच फटके मीत खेळत असताना या ठिकाणी आज 7वा षटकार त्यांच्या 80 धावा आपण पाहिला होत्या. तो रेकॉर्ड त्यांनी ब्रेक केला. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. जेव्हा जेव्हा रिव्हर्सचा निघतोय त्यांचा फटका, त्यावेळेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातो तरी जातो किंवा चौकार तरी जातो. अशा पद्धतीने चेंडू सिलेक्ट करतात. काय आईस साईड आहे, काय फुटवर्क आहे, काय बॉटम हँड आहे या ठिकाणी दाखवत असताना मीत या ठिकाणी एक वेगळी खेळी सफाळे प्रीमियर लीग मध्ये या ठिकाणी शेवट